कन्नड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली बसवण्याचे सक्तीचे आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलेत। मात्र या आदेशानंतरही काही कार्यालयांमध्ये अद्याप बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याचं समोर आलंय। यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। संबंधित कार्यालयाच्या पाहणी दरम्यान कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदीत तसेच ओळखपत्र वापराबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या। काही कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र नसल्याचं निदर्शनास आले, तर बायोमेट्रिक प्रणाली नसल्यामुळे उपस्थित यांची खात्री कशा पद्धतीने केली जाते याबाबत ही शंका व्यक्त करण्यात आली आहे। गट विकास अधिकारी यांना विचारणा केली असता 2 ते 3 दिवसांमध्ये आढावा बैठक घेऊन तातडीनं बायोमेट्रिक यंत्रणा बसवावी अशा सक्त सूचना देण्यात येतील। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। आपण आज पंचायत समिती कार्यालयामध्ये आलेलो आहोत। सीओ मॅडमनी प्रत्येक कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्याचे आदेश दिलेले आहे। कडक कारवाई करण्यासाठी दिले आहे, एकदम सक्तीची आदेश दिलेला आहे। तर आपण बघू आता बाकीच्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसलेले आहे किंवा नाही। फक्त पंचायत समितीमध्येच बायोमेट्रिक मशीन बसलेले आहे। याबद्दल बीडीओ साहेब आपल्याला काय सांगतात ते आपण बघू। सर, आपल्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेली आहे। आपल्या अंतर्गत जेवढे बी कार्यालय आहेत ह्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेली नाही। आपण कार्यालयाला नोटीस वगैरे काही बजावली का? आपण काय त्यांना काही सांगितले नाही का की बा सीओ मॅडमने सक्तीचे आदेश केलेले होते की बा प्रत्येक कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी? आपण काय सांगाल या संदर्भात? माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी सर्व कार्यालयांना लेखी स्वरूपात बायोमेट्रिक मशीन बसवाव्या अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत। तसेच आमच्या कार्यालयातर्फे सुद्धा जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे अंतर्गत विभाग आहेत त्यांना सुद्धा लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या आहेत। परंतु जसं आपण माझ्या निदर्शनास आणून दिलं की इतर कार्यालयांमध्ये ही बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेली नाही, तर याबाबतीत मी आता नक्कीच दखल घेईल आणि येत्या 1-2-3 दिवसांमध्ये सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख आहेत त्यांची मी प्रत्यक्ष एक आढावा बैठक घेईल आणि त्यांना तातडीने ही मशीन बसवण्यासाठी आणि त्यावर हजेरी नोंदवण्यासाठी सक्त सूचना दिल्या जातील। नाही, आतापर्यंत आपल्या कार्यालयात 8 ते 10 दिवस झाले कार्यालयात मशीन चालू झाली। आता 8 ते 10 दिवस ज्या कार्यालयात बसवले नाही त्यांच्यावर कोणची कारवाई होणार? ते त्यांना आपण एक बोलून त्यांची बाजू ऐकून घेऊ की त्यांनी नेमकं का मशीन बसवलेली नाही आणि त्यानुसार मग जर ते काही दोषी आढळले तर तसा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला जाईल। किती दिवसाच्या आत त्यांच्यावर या आठवड्यात आपण मी बैठक घेईल, त्यामध्ये 2-3 दिवसांमध्ये बैठक यासाठी नक्की घेऊ। आणि कर्मचारी आपल्या कार्यालयात सुधार झाला पण बाकीच्या कार्यालयामध्ये आयडेंटिटी कार्डची सक्ती लागू नाही नाही, नक्की ओळखपत्र असेल किंवा हजेरी असेल आणि त्या हजेरीच्या प्रमाणात प्रत्येक बऱ्याचशा कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर, दौरा रजिस्टर राहत नाही। याच्यावर आपण काय सांगतो? नाही, नक्की या बाबतीत मी परत एकदा आपणास सांगतो की मी 2-3 दिवसामध्ये मीटिंग घेतो आणि जे सर्व विभाग आहेत त्यामध्ये आपण जसं निदर्शनास आणून दिले की अनेक ठिकाणी लोक गैरहजर असतात, अनेक ठिकाणी हलचल रजिस्टर ठेवलेलं नाही, बायोमेट्रिक मशीन नाही आणि त्यामुळे त्यांना पुढील कारवाई काय करायची याबाबत मी विभाग प्रमुखांशी बैठक घेतो आणि त्यांना या 2-3 प्रमुख ज्या बाबी आहेत ओळखपत्र वापरणे, हलचल रजिस्टर ठेवणे, उपस्थिती रजिस्टर ठेवणे तसेच बायोमेट्रिक प्रमाणात उपस्थिती घेऊन त्या अनुषंगानेच त्यांचं वेतन किंवा पगार जो आपण काढतो तो काढणे याबाबत सक्त सूचना दिल्या जातात आणि जर यानंतरही कोणत्या विभाग प्रमुखाने दुर्लक्ष केलं तर त्याचा गोपनीय अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला जाईल। ओके सर।